नाही तर नको, बाहेर जाऊन करते. काय करू? सांगू की नको? देवी आईंचाच फोन. मी म्हणलं तसंच झालं असणार. आदित्य सरांना इथे लागलं याची जाणीव देवी ना तिथं नक्कीच झाली असणार. हॅलो आदित्य, अरे कुठे आहेस तू? कधी फोन करणार आहेस? बरा आहेस ना? हॅलो आदित्य, हॅलो. आईल्या फोन स्पीकरवर कर. हॅलो आदित्य, तुला माझा आवाज येतोय ना? देवी आई ते मी बोलते पारू. पारू? अगं, आदित्यचा फोन तुझ्याकडे कसा? तो कुठे आहे? आणि तो बरा आहे ना? देवी आई ते आदित्य सर. आई आई मी ऍक्च्युली थोडं कामात होतो आणि फोन दुसऱ्या खोलीत होता. तर मी पारूला फोन आणायला सांगितलं आणि फोनवरचं नाव वाचून तिला राहवलं नाही म्हणून तिने कॉल उचलला. बरं, तू ठीक आहेस ना? अरे काळजी वाटत होती तुझी. होय, मी ऍब्सोल्युटली ओके आहे. मला वाटलंच तू काळजी करत असणार. कशी नाही करणार काळजी? अरे किती दिवस झाले, आता लग्न तोंडावर आलंय. तुम्ही सगळेजण परत या हा. आणि जी काही कामं उरली असतील ती सगळी लग्नानंतर होतील. हा, आई मी तुझा मुलगा आहे. अशी कुठली कामं अर्धवट सोडून येईन का? आणि इथे तर प्रश्न प्रीतमच्या आयुष्याचा आहे. आयुष्याचा प्रश्न आहे म्हणजे? अगं, प्रीतमच्या आयुष्याचा म्हणजे माझा भाऊ त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी इतकी मेहनत करतोय, मग मी त्याला साथ द्यायला नको का? बरं ठीक आहे, पण ते सगळं लवकर आटपा कामं आणि परत या आता. होय, काळजी करू नको. ठेवतो. बाय. बाय बाय. हाय रे. अरे, आदित्य सर हो, तुम्हाला त्रास होत असेल ना? तुम्ही काय करत होतीस? मी वेळेत आलो नसतो तर तू आईला सगळं सांगितलं असतं का? अरे आईला सर कळलं ना तर ती सगळं सोडून इथे निघून येईल. काय रे, तुला काय झालं? असं काय सुदास? संपलं दादा सगळं. काय झालं? साहेबांनी प्रिया मॅडमचा साखरपुडा ठरवलाय परवा. कर लगेच 4 दिवसांवर लग्न आहे. यार मिहिर, अशी काय अर्जन्सी होती की तू डिरेक्टली माझ्या घरात येऊन बसलास? मला बाहेर कुठेतरी बोलवायचं ना, आपण भेटलो असतो बाहेर. चिल चिल रिलॅक्स माय लव. तुझ्यासाठी जॅकपॉट इन्फॉर्मेशन नव्हती म्हणून आलो होतो. नको असेल तर जातो. ए मिहिर बेबी, यार तू पण ना लगेच असं मनाला लावून घेतोस. हे बघ अरे, दोन्ही घरांमध्ये आमच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. अशा ज्यात सगळी तयारी सोडून मी तुझ्यासोबत असं इथे रूममध्ये येऊन बसणं डझंट लुक गुड ना. म्हणजे मम्मा डॅडींनी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आय होप यू अंडरस्टँड. बट आय नो वन थिंग की तितकं इम्पॉर्टंट असल्याशिवाय तू असं डिरेक्टली घरी येऊन नाही बसणार. काय यूज आहे? लुक ॲट यू. लग्नासाठी तूच इतकी एक्सायटेड आहे की असं वाटतंय की त्या प्रीतमवर तुझं खरंच प्रेम आहे. येऊ प्रीतमवर प्रेम? माय फूट. त्याचं जे सरनेम आहे ना, त्याच्या नावापुढे लागतं त्यावर माझं प्रेम आहे. एकदा का हे किर्लोस्कर एम्पायर माझं झालं की मग कोण प्रीतम आणि कसला प्रीतम ओळख सुद्धा देणार नाही मी त्या लुजरला. पण ते कधी पॉसिबल होईल?
तुझं आणि त्याचं लग्न झालं तरच ना? आय यू मॅड मिहीर? एवढी तयारी सुरू आहे, आमचं लग्न होणार आहे, झालं तर म्हणजे व्हॉट डू यू मीन? हा तुझा होणारा नवरा तुमच्याकडे काम करणाऱ्या मेडच्या प्रेमात अक्षरशः वेडा झालाय. प्रियाला जिंकायला तो तिच्या गावी गेलाय. आणि विशेष म्हणजे तिच्या बापाला म्हणजे सयाजीरावला माहितीच नाहीये की दोघं अहिल्यादेवीचे पोरं आहेत. अहिल्यादेवी आणि सयाजीरावमध्ये काहीतरी टशन होते. त्या दोघांची ना कट्टर दुश्मनी असं ऐकलंय. वाव, दिस इज सो फिल्मी. पण काय दुश्मनी आहे दोघांमध्ये? अजून काही कळलं नाहीये. बट माय लव्ह, वी हॅव अ चान्स. तू अहिल्यादेवीला जाऊन सांगू शकतेस की तिची दोन्ही मुलं कुठे आहेत ते. नाही 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 नाही. काय ना मिहीर, मे बी आपण जसा विचार करतोय त्याच्या उलट सुद्धा घडू शकतो. हिना त्या अहिल्यादेवी किर्लोस्करला खूप चांगली ओळखून आहे. तिचं तिच्या मुलांवर इतकं प्रेम आहे की ती त्यांच्यासाठी काहीही करू शकते. आणि मग तो तिचा पावळट मुलगा आदित्य, तो तिला काहीही सांगून कन्व्हिन्स करू शकतो. आय नो दिस फॅमिली व्हेरी वेल. आपण काहीतरी वेगळा प्लॅन केला पाहिजे. समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. मिहीर, आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्याने हे तिघही जण गावाकडून निघून पटकन इकडे येतील. आणि तू म्हणतोयस तसं जर अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि त्या सयाजीराव है ना, त्यांच्यामध्ये जर खरंच रायव्हलरी असेल तर त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे. तू असं काहीतरी कर ज्यानं त्या सयाजीरावला कळेल की त्याच्या घरात सर्वंट म्हणून काम करणारी ही दोन मुलं, आदित्य आणि प्रीतम, ही त्याच्या दुश्मनची म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्करची मुलं आहेत. आणि तिथे राहून त्या सगळ्यांवर व्यवस्थित बारीक नजर ठेव आणि मला टाइम टू टाइम अपडेट्स देत राहा. ओके बेबी, चल मी येते. बाय, सी यू. तुझ्यासाठी मी हे करीनच. मला काय मिळणार? मिहीर, आपण माझ्या घरातून सो व्हॉट? अपडेट्स हवेत ना. हा सयाजीराव म्हणजे सासू मॉमचा सय्यदादा असेल तर? आबासाहेबांनी इतक्या स्पीडमध्ये कसा काय निर्णय घेतला असेल? तर प्रियाला किंवा आपल्याला जराही वेळ नाही मिळाला यार विचार करायला. सगळंच अनएक्सपेक्टेड होतंय. आदित्य सर, आधीच तुमच्या डोक्याला लागले. तुम्ही स्वतःला त्रास करू नका घेऊ. यार माझं सोड. आधी हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ना याचा विचार केला पाहिजे. 2 दिवसात साखरपुडा आणि 4 दिवसात लग्न. इतके दिवस आपण इथे राहतोय, आबासाहेबांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणीतरी तिसऱ्याच येऊन प्रियासोबत साखरपुडा करणार का? आय एम सॉरी. मी आबांना लग्नासाठी होकार दिला. पण काय करू, माझा नाईलाज होता. पण माझं ठरलंय, मी लग्न करेन तर प्रीतम सरांशीच. इट्स ओके प्रिया मॅडम. तर आपल्याला तरी कुठे माहित होतं की तुम्हाला बघायला येणाऱ्या मुलाची आजी आजारी पडणार आहे, लग्नासाठी घाई करावी लागणार आहे. पण आता झालंय आणि आपल्याकडे ना वेळ नाही अजिबात. आता यार, तर प्लीज काहीतरी कर. आपल्याला लवकरात लवकर हालचाल करणं गरजेचं आहे. हे बघ, आबासाहेबांचं मन आपण जवळजवळ जिंकलंय. पण या परिस्थितीत जर का लग्नाची मागणी घातली ना तर आबासाहेबांना डाऊट येऊ शकतो. त्यांना वाटेल हा सगळाच काहीतरी प्लॅन होता. एकतर आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं ना हे आपल्याला माहित नाही. या गोष्टीमुळे अजून मतभेद वाढायला नको.
त्या दोघांमधला ना प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह केला पाहिजे. त्याशिवाय लग्नाची बोलणी नाही करता येणार. आणि विचारलं तरी ते कसे होकार देतील? मला ना काय करायचं तेच कळत नाहीये. इथे दिशा गुडघ्याला बाशिंगा बांधून मोकळी झाली आणि इथे यांचा साखरपुडा 2 दिवसावर आला. कसं मॅनेज करणार आहोत यार आपण? श्रीकांत, आपली ही मुलं आहेत ना, ही लग्नासारखी इतकी मोठी जबाबदारी अजिबात सिरियसली घेत नाहीयेत. म्हणजे बघ ना, आपण इतक्या उत्साहात लग्नाची तयारी करतोय आणि यांचं बिझनेसचं काम काहीतरी चालूच आहे. ही आजकालची पिढी प्रॅक्टिकल झाली अहिल्या. त्यांना फक्त काम आहे की काम एवढंच माहिती आहे. टार्गेट अचीव करा, डेडलाईन आहे, हे आहे ते आहे. नाही, मी म्हणतो काम करावं, पण त्यात आपलं पर्सनल लाईफ हरवून जाते. याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना. हो ना. पण तेच तर कळत नाहीये ना. तू बघ आता, हे सगळे परत आले आणि दिशा आणि प्रीतमचं लग्न झालं ना की मी त्या दोघांना कुठेतरी बाहेर फिरायला पाठवणार आहे. यानंतर 1 महिनाभर तरी त्यांनी ऑफिसकडे ढुंकून सुद्धा बघता कामा नये. हो 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 हा, तू आत्ता असं म्हणतेस खरी, पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी प्रीतम आणि आदित्य ऑफिसमध्ये असतील बघ तू. दादा थांबवा गाडी, लायब्ररी आली, येतो. लवकर ये. हो. बोल दिशा. अगं काय झालं? राजूबा, मला खरंच काही कळत नाहीये, तुम्ही काय करू? आय नीड युअर हेल्प. राजूबा, इट इज व्हेरी अर्जंट. प्लीज तुम्ही लवकर घरी या ना प्लीज. हो हो हो, येते मी. आलेच आलेच. हा. प्रीतम किर्लोस्कर, यावं लागणार तुम्हाला लवकर घरी. डॉक्टर, तुम्हाला कळलंय ना सगळं काय करायचंय, काय बोलायचंय ते? हो. हे बघा, अहिल्या खूप हुशार आहे. छोटीशी चूक सुद्धा अगदी ती सहज पकडेल. त्यामुळे आपलं जसं ठरलंय ना, अगदी तसंच्या तसं घडलं पाहिजे. गॉट इट? हो मॅडम. मी आले ना, सगळं ठीक होईल का? काय चाललंय? अहिल्या, ह्यांना हार्ट अटॅक आलाय. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलंय, पण खूप रिस्क आहे. ऑपरेशन सक्सेसफुल होईल की नाही याची गॅरंटी नाहीये. एक मिनिट. ऑपरेशन सक्सेसफुल का नाही होणार आहे पण? एकतर अनकंट्रोल डायबिटीस, त्यातून मल्टिपल ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट आणि ट्रिपल वेन ब्लॉकेज, त्यामुळं ऑपरेशन सक्सेसफुल होण्याची शक्यता फार कमी आहे. एनिवेज, मी सांगितलेली पथ्य पाळा आणि काळजी घ्या. मी येतो. थँक्यू डॉक्टर. ऐकले मॅडम, माझे आता फार कमी दिवस उरले आहेत. अहो, सतत यमदूत माझ्या डोळ्यासमोर दिसतो मला. माझी एकच इच्छा आहे, माझी एकुलती एक मुलगी दिशा, तिचं लग्न माझ्या डोळ्यासमोर व्हावं एवढी माझी इच्छा आहे बघा. एकदा का ती सुखानं तिच्या घरी गेली की मी मरायला मोकळा. अहो, असं काय बोलताय तुम्ही? आणि आपण सेकंड ओपिनियन घेऊया. चांगल्यातला चांगला डॉक्टर आपण इथे बोलवूया. हा, तेच म्हणत होतो मी. असं काय म्हणताय तुम्ही? अहिल्या माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला माझं दुःख समजतं आहे ना. ती मला निराश नाही करणार. अहिल्या, आपण प्रीतम आणि दिशाचं लग्न प्रीपोन करूयात. तू पाहतेस ना ह्यांची कंडिशन कशी आहे ते. ह्यांचं ऑपरेशन येत्या 2-4 दिवसातच करावं लागणार आहे. प्लीज अहिल्या, आपण दिशा आणि प्रीतमचं लग्न लवकरात लवकर ह्या 2-3 दिवसात उरकून घेऊयात. हे बघ, तुम्ही काळजी करू नका. आपण
दिशा आणि प्रीतमचं लग्न येत्या 3 दिवसात करू. सगळं ठीक होईल. मी आदित्यला फोन करते आणि त्यांना सगळ्यांना बोलवून घेते लगेच. आईचा फोन. काय स्पीकरवर टाक, स्पीकरवर टाक. हॅलो आई, गुड गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे तुम्ही? आणि आता बरेच दिवस झाले ना, मला असं वाटतं की तुम्ही ताबडतोब परत यायला पाहिजे. काय झालं आई, तू अशी रेस्टलेस का साऊंड करतेस? काही टेन्शन आहे का? आदित्य, अरे दिशाच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय. दिशाच्या वडिलांना? ते येत्या 2-3 दिवसात ऑपरेशन करायचं म्हणतायत, पण त्यातही कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर त्यांची अशी इच्छा आहे की दिशा आणि प्रीतमचं लग्न येत्या 2-3 दिवसात व्हावं. आई पण ते मी तुला म्हटलं होतं ना सरप्राईज, ते झालं नाहीये ना अजून. प्रीतम, तू काय बोलतोय? तुझ्या लक्षात येत आहे? आत्ता महत्वाचं काय आहे? तुम्ही इथे पोहोचणं. सरप्राईज काय तू लग्नानंतरही देऊ शकतोस ना. त्यामुळे आता निघायच्या तयारीला लागा आणि मला तुम्ही सगळेजण उद्याच्या उद्या घरी हजर हवे आहात. आदित्य, तू यांना घेऊन ताबडतोब निघ. हो आई, पण हॅलो हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रिया मॅडम, तुमच्या आधी माझं लग्न होणार आहे. प्रीतम सर, प्रीतम, काळजी करू नका. आदित्य घेऊन येईल सगळ्यांना उद्या. आणि मग ते सगळे आले की आपण लग्नाच्या विधींना सुरुवात करू. बाप रे, दिशा काय डेंजर आहे. हा सगळा ड्रामा करून हिने आता अहिल्या वहिनींना सुद्धा गुंडाळलंय. म्हणजे एकदा का लग्न करून ही किर्लोस्कर हाऊसमध्ये आली तर किर्लोस्कर घरातल्या सगळ्यांना गुंडाळली. त्याच्यापासून जरा खरंच जपून राहायला पाहिजे. प्रीतम सर, तुम्ही इथं आहेत वय? आम्ही तुम्हाला समजा घरात शोधत होतो. बघ, आईच्या फोननी मी पण पॅनिक झालो. पण टेन्शन घेऊन काहीतरी टोकाचे निर्णय घेऊ नकोस प्लीज. Here. बघ, मला विश्वास आहे जे काय होणार आहे ना ते सगळं ठीक होणार आहे. काय ठीक होणार आहे? सांग ना, काय ठीक होणार आहे? ते खूप दिवस ऐकतोय मी, हे सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल, पण ठीकच तर होत नाहीये ना. हळू बोल यार. अरे इथे प्रिया मॅडमचा साखरपुडा आहे, तिथे माझं लग्न आहे, कळतंय तुला ना? त्यांना साखरपुडा करायचं ना मला लग्न करायचं. पण आयरानी बघ ना, आम्ही कोणालाही सांगूही शकत नाही. आणि तू रे मोठं वर तोंड करून सांगायला आलेलास ना मला की सगळं नीट होईल, मी आहे ना. आता काय झालं? आईचा एक फोन आला आणि मला घेऊन जायला आला तिथून. असं कोण तू बोललं? ऐका, एक गोष्ट नीट ऐक. प्रिया मॅडमला इथून घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. तू माझ्याशी मला जे काही करायचं मी करेन, तू बस आईचं ऐकच. तू काय बोल? प्रीतम सर, यार, काय करायचं यार याचा? आजपर्यंत तो असा कधीच नाही वागलाय माझ्याशी, माहितीये. आणि आता आईने जो काही डिसिजन घेतलाय त्यात माझी काय चूक आहे? आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोच आहोत ना. मग याला कळत नाही का? तुम्ही शांत व्हा ना धनी. धनी काय लावलाय यार? मी इथे काय बोलतो तुला कळत नाहीये का? आपण बंद करूया हे नाटक. मला ना कंटाळा आलाय. काय चाललंय तुमचं?